नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅनल जो आहे उर्वी क्लासेस यावर आपण इयत्ता 10वीचं गणित याचा अभ्यास करणार आहोत. आज आपण पहिला व्हिडिओ बनवतोय गणित भाग 2 प्रकरण 1 समरूपता यावरती आणि असेच आणखीन खूप व्हिडिओ म्हणजे पूर्ण 10वीचं गणित भाग 1 आणि गणित भाग 2 पुस्तक आपण शिकवणार आहोत आपल्या या चॅनलवरती. तर त्यामुळे चॅनलला लवकर सबस्क्राईब करून टाका. आजचा व्हिडिओ आहे प्रकरण 1 समरूपतावरती. समरूपता हे प्रकरण परीक्षेसाठी खूप महत्वाचे आणि यावरती खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये पडतात. त्यातलं आपण पहिलं बेसिक गुणधर्म घेतोय दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. जास्त वेळ वाया नाही घालूया, सुरू करूया. बघा, जर दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ए बी सी आणि पी क्यू आर. एबीसी मध्ये आपण एडी काढले तर एडी त्याची उंची आहे आणि उंची आपण ज्यावर काढलेली आहे त्यावरला आपण म्हणतो पाया. म्हणजे या त्रिकोणामध्ये एडी उंची आणि बीसी पाया. आता आपण उंची आणि पायाचा विचार का करतोय? कारण ते आपण क्षेत्रफळाचा विचार केलेला आहे आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्यामुळे त्रिकोणाचा आपल्याला पाया आणि उंची माहिती असायला पाहिजे. सिमिलरली PQRS मध्ये पण QR पाया आहे आणि त्यावर आपण PS उंची काढलेली आहे. तर जर मला दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं असेल, गुणोत्तर म्हणजे काय की ते एकमेकाच्या किती प्रमाणामध्ये आहे, तर मग गुणधर्म काय सांगतो आपल्याला बघावं लागेल. आपण आधी लिहूया की बघा, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे आपल्याला माहिती आहे, बेसिक आहे की त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. जर हे सूत्र मी त्रिकोण एबीसी ला अप्लाय केलं म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एबीसीचं क्षेत्रफळ, तर आपल्याला मिळणार आहे 1/2 गुणिले एबीसीचा पाया काय आहे? बीसी. मग बीसी गुणिले एबीसी ची उंची काय आहे? एडी. बीसी गुणिले एडी. याला आपण जर समीकरण 1 देऊया. सेम आपण PQR चं क्षेत्रफळ काढून घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर सेम 1/2 गुणिले पाया इथं QR येणार आहे गुणिले उंची काय आहे? PS. बघा, सोपं आहे. आपण काय केलं, सूत्र अप्लाय केलेलं आहे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR ला. आता आपल्याला काय करायचं की आपण या दोघांचं गुणोत्तर घेऊया, दोन्ही क्षेत्रफळांचं. कारण आपले प्रमेय काय आहे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर आपण हे दोन्ही जे क्षेत्रफळ आहेत एकमेकांना भागिले घेऊया. म्हणून जर आपण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR घेतलं, ठीक आहे, म्हणजे आपण डावी बाजू भागिले डावी बाजू घेतली, त्यामुळे उजवी भागिले उजवी घ्यावी लागेल. म्हणजेच 1/2 गुणिले बीसी गुणिले एडी छेद 1/2 गुणिले QR गुणिले PS. आपण समीकरण 1 ला समीकरण 2 ने भागलो, ठीक आहे. आता आपल्याला काय मिळतंय बघा, इथे आपण लिहूया की 1 ला 2 ने भागल्यास आपल्याला ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ठीक आहे. बघा, सगळं वेगवेगळं, फक्त हा 1/2 वर खाली दोन्ही ठिकाणी, त्यामुळे तो कॅन्सल आउट होईल आणि म्हणून आपल्याला शिल्लक राहतं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर आपल्याला काय मिळणार आहे? बीसी गुणिले एडी छेद QR गुणिले PS. आणि त्यामुळे काय सिद्ध होतं, त्याला आपण समीकरण 3 देऊया, का ते आपल्याला पुढे कळेल. यावरून सिद्ध होतं की जर मी दोन कुठल्याही त्रिकोणांचं क्षेत्रफळ घेतलं तर ते क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असतं. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर आपण घेतलं तर हे गुणोत्तर कशाच्या प्रमाणामध्ये आहे? पाया गुणिले उंची, पाय गुणिले उंची. हा पहिला गुणधर्म आपण इथे सिद्ध केला. आता गुणधर्म काय तो आपण लेखी स्वरूपात बघूया. बघा, मग आता आपण जो सिद्ध केला तो गुणधर्म काय सांगतो की दोन त्रिकोणांच्या, आपण जर दोन त्रिकोण घेतले आणि त्यांच्या
जर आपण क्षेत्रफळ घेतलं, क्षेत्रफळांच्या क्षेत्रफळांचे ते फाळांचे झाले तो समजू नका, तर दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. लक्षात ठेवायचा हा पहिला गुणधर्म आपला झाला की जर दोन त्रिकोण आहेत त्यांच्या आपण जर क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलं तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असणार आहे. आता इथे आणखीन एक उपप्रमेय येतो, दुसरा गुणधर्म येतो. तो गुणधर्म काय सांगतो, जर पाया समान असेल, दोन त्रिकोण आहेत त्यांचा पाया समान आहे किंवा सामायिक आहे किंवा सामायिक असेल. ठीक आहे, पाया समान किंवा सामायिक असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे संगत उंचीच्या प्रमाणात असते. आता आपण बघितलं की दोन त्रिकोणाचं आपण क्षेत्रफळ काढलं, क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं. आता आपण तेच त्रिकोण घेऊया, ए बी सी आणि डी. पी क्यू आर आणि इथे एस. आता जर आपण इथे पाया समान घेतला, म्हणजे जर BC बरोबर QR असेल, ठीक आहे, तुम्हाला समीकरण एक आठवते, हवं असेल तुम्ही मागे जाऊन बघू शकता. समीकरण 3 काय होतं, पण आपल्याला माहिती आहे की जर दोन त्रिकोण आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे जे आहे हे त्यांच्या पाया आणि संगत उंची म्हणजे BC गुणिले AD यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं, QR गुणिले PS. हे आपलं समीकरण 3 होतं. आता इथे काय दिसतंय की BC आणि QR समान आहेत, त्यामुळं नेक्स्ट स्टेपला आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण ऍज इट इज घेतलं. इथे BC गुणिले AD ऍज इट इज भागिले QR म्हणजेच BC आहे, त्यामुळे QR च्या ठिकाणी आपण BC लिहू शकतो. मग BC गुणिले PS. आपण काय केलंय, QR ला BC ने रिप्लेस केलं, BC कट झाला, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर AD छेद PS. आणि म्हणून यावरून काय सिद्ध होतं की जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल किंवा सामायिक असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात येतं. आता तुम्हाला समान कळलं, सामायिक म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो बघा. त्रिकोण A B C आणि D. इथे दोन त्रिकोण आहेत, एक त्रिकोण ABC आहे, एक त्रिकोण DBC आहे आणि दोन त्रिकोणांचा पाया BC आहे. अशा वेळेस हा BC पाया दोघांचा आहे, म्हणजे BC पाया सामायिक आहे. आणि त्यावेळेस पण हा गुणधर्म काम करतो की पाया सामायिक असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत उंचीच्या प्रमाणामध्ये. आता इथे दुसरं उपप्रमेय हे झालं पहिलं उपप्रमेय. दुसरं उपप्रमेय आपण घेऊया. दुसरं उपप्रमेय बघा, जर उंची समान असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत पायाच्या प्रमाणात असतं. पुन्हा दोन त्रिकोण AB C आणि D, P Q R आणि इथे हा S. आता इथे जर उंची AD आणि उंची PS समान असतील
तर काय करता येईल, आपलं समीकरण 3 आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. पण एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR इथे आपण BC गुणिले AD ऍज इट इज ठेवूया आणि QR गुणिले इथे आपण PS च्या ठिकाणी AD लिहूया, कारण PS आणि AD सेम आहे. हा AD कट होतो आणि आपल्याला काय शिल्लक राहतं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BC छेद QR. याचा अर्थ जर उंची समान असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर पायाच्या प्रमाणामध्ये येतं. म्हणजे ते आपण 3 गोष्टी शिकलो. पहिलं, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची किंवा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. जर उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणामध्ये क्षेत्रफळ असतं, जर पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणामध्ये क्षेत्रफळ असतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. इथे बघा, तर लक्षात ठेवायचं की जर क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे, 2 त्रिकोण क्षेत्रफळाचं गुणोत्तर आहे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. पहिलं. दुसरं की जर उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणामध्ये, जर पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणामध्ये, आणि जर पाया उंची दोन्ही पण समान असतील तर क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे ते एकास एक येतं किंवा क्षेत्रफळ पण समान होऊन जातं. ठीक आहे, ह्या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाया गुणिले उंचीच्या प्रमाणामध्ये, जर उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणामध्ये, पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणामध्ये, दोन्ही समान असतील तर क्षेत्रफळ पण समान होतं किंवा गुणोत्तर एकास एक येतं. हा आपला पहिला गुणधर्म आहे आणि हा पहिला गुणधर्म तुम्हाला महत्वाचा आहे सराव संच 1.1 करण्यासाठी. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा गुणधर्म बघूया किंवा आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय बघूया. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 10वीचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.